जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ अँड संत नरहरी सोनार इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी अकॅडमीच्या अद्ययावत ऑफिसचे उद्घाटन समारंभ तसेच चंद्रकांतजी फाटणकर पुणे लिखित स्वर्णकार समाजाचे शिल्पकार फिनिक्स भरारी डायरी बुक्सचे उद्घाटन व प्रकाशन समारंभ पुणे येथे झाला संपन्न। जय नरहरी। मी सौ दीपाली भांडेकर, स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद स्वर्ण वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। सोनार समाजाच्या युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक जीवन सबळ व्हावे, सोनार समाजाचे प्रत्येक युवक युवती हे व्यावसायिक बनावे या उद्देशाने पुणे येथे चंद्रकांतजी फाटणकर व अरुणजी सांगळे यांच्या नेतृत्वात जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ अँड संत नरहरी सोनार इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीची निर्मिती करण्यात आली। याद्वारे समाजातील युवकांना रोजगार मिळावा, त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा म्हणून भव्य मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली। या केंद्राचे विधिवत उद्घाटन तसेच फिनिक्स भरारी डायरी बुक्सची निर्मिती करून त्यात सोनार समाजाच्या विविध कर्तृत्ववान शिल्पकारांचा जीवन प्रकाश रेखाटला गेला। या फिनिक्स भरारी डायरीचा प्रकाशन सोहळा व उद्घाटन सोहळा दिनांक 31/1/2025 ला चिदानंद सोसायटी, सिल्वर पॉइंट, गोल्डन टोपाज जवळ, कोंढवा रोड, कात्रज, पुणे येथे आयोजित केला होता। प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व प्रकाशन सोहळ्याच्या ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या उद्घाटनाला महानुभाव पंथाच्या परमपूज्य तपस्विनी देसाईसा पंजाबी, परमपूज्य तपस्विनी प्रेमाबाई पंजाबी, नाना शंकर सेठ यांचे वंशज मुंबई निवासी पद्मिनीताई शंकर सेठ व संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनेचे पदाधिकारी, विचारवंत, चित्रपट क्षेत्रातील कलावंत, थोर लेखक, तज्ञ तसेच अनेक क्षेत्रात कार्य करणारे सोनार समाजाचे शिल्पकार या भव्य दिव्य कार्यक्रमाला उपस्थित होते। सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज व मुंबईचे शिल्पकार नाना शंकर सेठ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून ऑफिसची फीत कापून फिनिक्स भरारी डायरीचा विमोचन करण्यात आले। त्यानंतर फिनिक्स भरारी डायरीचे लेखक यांनी आपली प्रस्तावना संपूर्ण राज्यातून आलेल्या समाज बांधवांसमोर व्यक्त करीत संस्थेचे भविष्यातील कार्याबद्दल माहिती दिली। कार्यक्रमात उपस्थित सर्व सोनार शिल्पकारांचा सन्मान संत शिरोमणी नरहरी महाराज व नाना शंकर सेठ यांचे स्मृतिचिन्ह फिनिक्स भरारी डायरी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करीत चंद्रकांतजी फाटणकर व अरुणजी सांगळे यांना सुरू केलेल्या कार्याची प्रशंसा केली। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन चंद्रकांतजी पंडित यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट अरुणजी सांगळे यांनी मानले। पुणे येथे संपन्न झालेल्या उद्घाटन व प्रकाशन समारंभाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनलेल्या समाज बांधवांनी सर्वांचा सन्मान, आदरातिथ्य व चांगली व्यवस्था झाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले। स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद स्वर्ण वार्तावर फिनिक्स भरारी डायरीच्या भाग 2 चे प्रकाशन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांतजी फाटणकर यांनी दिली। धन्यवाद। जय नरहरी।